संख्या शून्यावर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हवामान. आज पुण्यातील काही भागात गारपीट झाली. अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागासह यवतमाळ जिल्ह्यातील महागाव इथे जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नवडणे, शिरवाडे, कासारे या गावात जोरदार पावसासह गारपीट झाली. नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, चांदवड आणि येवला या तालुक्यातील काही भागात आज जोरदार गारांची आणि पावसाची वृष्टी झाली. यामुळे टरबूज, द्राक्ष आणि आंब्याच्या बागांना तडाखा बसला. बीड जिल्ह्यातही काही भागात आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात अंगावर वीज पडून 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. अंबड तालुक्यातील महाकाळा परिसरातील नाथनगर वस्ती इथे ही दुर्दैवी घटना घडली. राज्यात आजपासून 4 एप्रिलपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात आज आणि उद्या गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीच्या कामांचं नियोजन करावं असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.